नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी खेमराज चामोशीकर तुमचं सर्वांचं टेक्स्टबुक सुपर कोचिंग मध्ये स्वागत करतोय. रिसेंटली नरेंद्र मोदी यांनी सर्व जे सिटीजन्स आहे, भारतीय नागरिक आहे, त्यांना एक डिमांड केली, एक रिक्वेस्ट केलेली आहे की जे भारतामध्ये कल्चर आहे, कल्चर काय की जर आपल्याला थोडं काही जरी झालं तरी पण आपण डॉक्टरकडे न जाता आपण फार्मसीमध्ये जातो, है ना. म्हणजे फार्मसी कल्चर आहे असं आपण म्हणू. यामुळे काय होतं की फार्मसीवाला काहीतरी आपल्याला एखादी अँटीबायोटिक देतो, काहीतरी आपलं सर्दी खोकला ताप वगैरे काही आलं असेल तर, आणि ते आपण घेतो. आता खरंच ती अँटीबायोटिक आपल्यासाठी योग्य आहे किंवा नाही आहे, हे तर फार्मसीवाल्यापेक्षा डॉक्टरला चांगलं समजेल. बरं, डॉक्टरला समजेल ते तर त्याला तेव्हा अजून चांगलं समजेल ज्या वेळेस आपण काही टेस्ट वगैरे केले असणार, बरोबर. त्यामुळे आयडियली सर्वात आधी आपल्या डॉक्टरकडे जायला पाहिजे, पण आपण जातो फार्मसीकडे किंवा घरी काही औषध जर ठेवली असेल ना ती घेतो. यामुळे होतं काय की जे अँटीबायोटिक्स असतात, जे बॅक्टेरियांना मारण्यासाठी वापरले जातात, ते चुकीचे वापरल्यामुळे जे बॅक्टेरिया आहे ते अजून जास्त स्ट्रॉंग होत जातात. कारण निसर्गाचा नियमच आहे म्युटेशन होणे. मग तो सूक्ष्मजीव असू द्या किंवा मानव सुद्धा असू द्या. मानवामध्ये सुद्धा आधी शेपटी होती, बरोबर. पाठीचा कणा वाकलेला होता, मेंदू लहान होता, पण या हजारो वर्षामध्ये म्युटेशन झालं आणि आज आपण बघतोय की बदल झाले म्हणून. हे सूक्ष्मजीवांमध्ये हा जो बदल आहे, हा म्युटेशन आहे ना, हा थोडासा फास्ट होतो. जसं आपण बघतो ना की कोविडचे, कोरोना व्हायरसचे बरेचसे व्हेरियंट्स आलेत म्हणून, का? कारण म्युटेशन. तर हा जो बॅक्टेरिया आहे ना, हा स्वतःला बदलत असतो, म्युटेशन होत असतं, आणि म्युटेशन होऊन त्या जो अँटीबायोटिक आपण खातो त्यांसाठी ते स्ट्रॉंग होतात. आणि अशा वेळेस काय होणार की मग अँटीबायोटिक खाऊन सुद्धा हे जे बॅक्टेरिया आहे ना, हे काही मरणार नाहीये. मग आपल्याला अजून चांगली पॉवरफुल अँटीबायोटिक आहे ती घ्यावी लागेल. यामुळे होणार काय की आपली जी इम्युनिटी पॉवर आहे ती कमी होत जाते, आणि जो बॅक्टेरिया आहे तो स्ट्रॉंग होत जातोय. करेक्ट. आणि हा एक कारण होत जातोय, आपली इम्युनिटी पॉवर कमी होत जाते, आणि यालाच म्हणतात काय तर अँटी मायक्रोबियल रेजिस्टन्स, की हे जे बॅक्टेरिया आहे ना, ह्या अँटीबायोटिकने मरतच नाहीयेत. त्यामुळे ऑब्व्हियस आहे की ते बॅक्टेरिया आपल्या बॉडीमध्ये तसेच राहतील आणि कालांतराने आपल्या शरीरावर जास्त परिणाम होईल, आणि इव्हेंच्युअली मृत्यू सुद्धा होऊ शकतो, आणि होतात सुद्धा. त्याचा पण आकडा आज आपण डिस्कस करणार आहोत. आणि म्हणून हा जो फार्मसी कल्चर आहे, किंवा घरी काहीतरी मेडिसिन ठेवले, घेतलं ना खाऊन घेतलं, हे आपल्याला बंद करायला पाहिजे. हे नरेंद्र मोदी यांनी रिक्वेस्ट केलेलं आहे सिटीजन्सला. तर आज पूर्ण मुद्दा आपण डिस्कस करणार आहोत. लक्षात ठेवा की हा मुद्दा प्रिलिमसाठी पण इम्पॉर्टंट आहे. प्रिलिमचा एक प्रश्न घेणार आहे मी, जो आयोग आणि एमपीएससी मध्ये विचारलाय, आणि मुख्य परीक्षेमध्ये, राज्यसेवा मुख्य परीक्षेमध्ये सुद्धा इम्पॉर्टंट आहे, युपीएससी मध्ये सुद्धा इम्पॉर्टंट आहे, आणि युपीएससी ने सुद्धा एक प्रश्न मुख्य परीक्षेत विचारलाय, तो पण घेणार आहे. दोन्ही प्रश्नांचे उत्तर आहेत, तुम्हाला ट्राय करायचे आहेत. ऑल क्लिअर? चला, मी माझा नंबर इथं स्क्रीनवर दिसतोय तुम्हाला. कोणत्याही रिलेटेड काही जरी तुम्हाला डाऊट्स आहेत एक्झाम रिलेटेड, तर या नंबरला नक्कीच तुम्हाला कॉन्टॅक्ट करता येईल. ठीक आहे, चला पुढे वळूया आपण. बघा, सर्वात आधी सूक्ष्मजीव विरोधी प्रतिकार म्हणजे अँटी मायक्रोबियल रेजिस्टन्स म्हणजे नेमकं काय? तर तुम्हाला जर आता सांगितलं की जे सूक्ष्मजीव असतात त्यांना मारण्यासाठी काय तर आपण काही औषध घेतो, बरोबर. आता बॅक्टेरियांना मारण्यासाठी जे असतात त्यांना म्हणतात काय तर अँटीबायोटिक प्रतिजैवक म्हटलं जातं. व्हायरसला मारण्यासाठी अँटीव्हायरल असतात. ठीक आहे, म्हणजे व्हायरसला, ज्याला विषाणू आपण म्हणतो, त्यासाठी अँटीव्हायरल. तर असे जे सूक्ष्मजीवांना मारण्यासाठी औषध असतात, ज्याला सूक्ष्मजीव विरोधी प्रतिकार. आणि हे जे जे बॅक्टेरिया आहेत किंवा जे व्हायरस आहेत, हे काय होतात, यामध्ये म्युटेशन होत जातं. मी जसं आता थोड्या आधी सांगितलं तुम्हाला. त्यामुळे ते स्वतःमध्ये म्युटेशन करणार, स्वतः स्ट्रॉंग होत जाणार. आणि ज्या अँटीबायोटिक आपण घेतोय, कधी आपण त्याचा मिसयूज करतो, कधी ओव्हर युज करतो, कधी चुकीचं वापरतो. कधी डॉक्टर आपल्याला 3 दिवसाचा, कधी 5 दिवसाचं औषध लिहून देतं, आणि आपण काय करतो, आपण ते फक्त 2 दिवस घेतो. 5 दिवसाला लिहून दिले, आपण 3 किंवा 4 दिवस घेतले. म्हणजे जो डोज आहे ना, तो पूर्ण कधीच करत नाही. कधीतरी हे विचार केले का तुम्ही की डॉक्टर कधीही आपल्याला 2 दिवसाचं किंवा 4 दिवसाचं औषध नाही लिहून देत? कधी विचार केले का हे? 1 मिनिट फक्त थांबा. तर नेहमी 3 दिवसाचं किंवा 3 दिवसाचा किंवा 5 दिवसाचीच औषध लिहून देतं, असं का होतं? याचा कधीतरी आपण विचार केले का? कारण जे डोजेस आहेत हे तसेच बनवलेले आहेत. ते तेवढेच दिवस घ्यायला पाहिजे, तरच त्याचा एक प्रॉपर इफेक्ट आहे, प्रॉपर आउटपुट आहे, पॉझिटिव्ह रिझल्ट आहे, तो मिळेल. म्हणजे आपण करतोय काय की जे अँटीबायोटिक्स आहे किंवा अँटीव्हायरल आहे त्याचा मिसयूज करतोय. कधी आपण नाही ते घेतो, तर कधी मिसयूज करतोय, कधी ओव्हर युज करतोय. राईट. आणि यामुळे जे बॅक्टेरिया आहे त्यांमध्ये ते स्ट्रॉंग होऊन
स्ट्रॉंग एवढे होतात की त्यावर आता अँटीबायोटिक आहे ते कामच करत नाही, तर ते स्ट्रॉंग होऊन काय बनतात, तर सुपरबग बनतात. काय बनतायत, सुपरबग बनतायत. मग हे जे सुपरबग बनतायत, हे यांना मारण्यासाठी ऑब्व्हियस आहे की आपल्याला काय करावं लागेल, अजून चांगली जास्त पॉवरफुल अँटीबायोटिक आहे ती घ्यावी लागेल. लक्षात ठेवा की जो म्युटेशन होतो ना, हा नैसर्गिक आहे, तो निसर्गाचा नियम आहे, तो होणारच आहे. पण ते स्वतःमध्ये असे काहीतरी चेंजेस करतात की त्यांवर ते अँटीबायोटिक कामच करत नाही. हा, यासाठी मेकॅनिझम सांगतोय ज्यावर आयोगाने पूर्व परीक्षेमध्ये एमपीएससीने प्रश्न विचारलेला आहे. 4 मेकॅनिझम आहेत ते वापरत असतात. हे कोणकोणते 4 मेकॅनिझम? पहिला जसा आहे की कोशिकांवरील रिसेप्टर्स मध्ये ते बदल करतात. म्हणजे इमॅजिन करा की हा बॅक्टेरिया आहे, ठीक आहे, आणि काय तर हा आहे अँटीबायोटिक. आता आयडियली काय तर हा अँटीबायोटिक याच्या आतमध्ये जाऊन याच्या आतमध्ये काही एखादा जो पार्ट असेल त्याला तो अटॅच करेल आणि त्याची आतील जी प्रोसेस आहे ती होऊ देणार नाही. त्यामुळे जो बॅक्टेरिया आहे ना तो मरेल. आयडियली असं वर्क करतं. पण होणार काय की हा जो अँटीबायोटिक आला ना, या बॅक्टेरियाच्या वर जो सरफेस आहे तो सरफेस बदलतो. बॅक्टेरिया स्वतःच म्युटेशन झाल्यामुळे स्वतःमध्ये बदल केला, हा जो सरफेस आहे तो बदलला. त्यामुळे अँटीबायोटिक याच्या आतमध्ये आहे ना तो जाणारच नाही. मुद्दा समजलाय हा? दुसरं अजून काय आहे की जर अँटीबायोटिक आत जर गेला तर तो बॅक्टेरिया एवढा कॅपेबल असतो की त्या अँटीबायोटिकला स्वतःच तो बाहेर फेकू शकतो. आले का लक्षात? हे यालाच काय म्हणतात मग, एमडीआर पंप किंवा मल्टी ड्रग रेजिस्टंट पंप, इफ्लक्स पंप सुद्धा म्हटलं जातं. सो पहिला काय की त्याचा सरफेस आहे तो अल्टर करेल, तो सरफेस चेंज करेल. दुसरं काय म्हटलं मी, एमडीआर पंप, की आलं अँटीबायोटिक त्याला काहीतरी बाहेर टाकलं. तिसरं आहे काय की ज्या भागाला तो अटॅच होणार आहे, ठीक आहे, ज्या भागाला तो अटॅच होणार आहे तो भागच चेंज केला त्यांनी. त्यामुळे जो अटॅच व्हायला पाहिजे ना तो अटॅच होणारच नाही, ज्याला अँटीबायोटिक मॉडिफिकेशन म्हणतात. आणि अजून एक आहे तो म्हणजे काय की जो अँटीबायोटिक आलाय आतमध्ये या अँटीबायोटिक मध्ये चेंज करेल, ज्याला म्हणू आपण की सिक्रेशन ऑफ इनऍक्टिव्हेटिंग एन्झाइम्स, की हा जो अँटीबायोटिक आहे त्याला इनऍक्टिव्ह केलं. म्हणून काय की या अँटीबायोटिकचा या बॅक्टेरियावर परिणाम होणार नाही आणि तो होणार काय तर स्ट्रॉंग होणार, तो मजबूत होणार. अशालाच काय तर सुपरबग म्हटलं जातं. आता यावर तर डायरेक्ट आयोग आणि पूर्व परीक्षेमध्ये प्रश्न विचारलाय. आणि आता आपण येऊ काय तर आता सध्याचा जो मुद्दा आहे की प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी यांनी सर्व नागरिकांना अपील केलेलं आहे की जे आपण अँटीबायोटिक आहेत जे आपण त्याचा मिसयूज करतोय, ओव्हर युज करतोय, ते आपल्याला कमी करायला पाहिजे. ते आपल्याला एक रिस्पॉन्सिबल युज त्याचा करायला पाहिजे, ते समजून उमजून करायला पाहिजे. कारण काय, कारण त्यामुळे होत काय तर हा एक ज्याला आपण सायलेंट पॅन्डेमिक म्हणू, कारण हा दिसत नाही, जसं कोरोना सारखा दिसत नाहीये, कोविड सारखा की लोक मरतायत म्हणून. पण कालांतराने यांची संख्या ही जास्त वाढेल. का? कारण आपल्या तुमच्या माझ्या सर्वांची इम्युनिटी पॉवर आहे ती फार कमी झालेली असेल. त्यामुळे जसे काही कॉमन इन्फेक्शन असतात, काही आपल्याला थोडासा सर्दी खोकला काही जर झाला तर आपण काय लगेच अँटीबायोटिक घेतो. त्यामुळे जे कॉमन इन्फेक्शन आहेत जसं निमोनिया, युरिन ट्रॅक्ट रिलेटेड इन्फेक्शन आहे, यासाठी जे आपण अँटीबायोटिक वापरतो त्यांचं प्रमाण आहे तो आपल्याला कमी करायला पाहिजे. करेक्ट? आणि इथून मॅसेज अगदी क्लिअर आहे गव्हर्नमेंटचा. तो मॅसेज कोणता, की रिस्पॉन्सिबल यूज करायचा आहे. म्हणजेच काय की एक प्रॉपर गायडन्स असायला पाहिजे. म्हणजे डॉक्टरांनी तो प्रिस्क्राईब केलेला असायला पाहिजे. तो किती प्रमाणात खायचाय तो प्रमाण आहे तो फॉलो करायचा आपल्याला, म्हणजे ज्याला आपण डोजेस वगैरे म्हणतो, है ना. तर हा मेसेज आहे गव्हर्नमेंटचा. आता ना काही आकड्यांवर येऊ आणि तुम्हाला पिक्चर आहे तो क्लिअर होईल की ज्याला सायलेंट पॅन्डेमिक जनरली का म्हटलं जातं. लोकांचा मृत्यू आज जरी पाहिजे तेवढ्या प्रमाणात दिसत नसेल पण कालांतराने हा प्रमाण आहे खूप जास्त असेल. आणि आजही त्याचा ते जे मृत्यूचं रेट आहे तो काही कमी नाही आहे. डब्ल्यूएचओने म्हटलं की अराउंड 1.27 मिलियन डेथ्स आहेत हे दरवर्षी होत आहेत म्हणून. हे कुठल्याही एखाद्या रोगापेक्षा, कुठला एखादी जसा एड्स, कॅन्सरचा सारखे जे मोठमोठे रोग आहे ना त्यापेक्षा सुद्धा याचं प्रमाण जास्त आहे असं डब्ल्यूएचओने म्हटलंय. आणि हा खूप जास्त आहे, सबस्टॅन्शियल आहे, त्यासोबत हा वाढत आहे. फक्त भारतातच नाहीये, हा प्रॉब्लेम अख्ख्या जगामध्ये आहे. कारण पॅन्डेमिक म्हणजेच काय की सर्वत्र पसरलेला, जगभर पसरलेला रोग, म्हणून याला सायलेंट पॅन्डेमिक म्हणतात. नेक्स्ट आहे काय की यामुळे हेल्थ एक्सपेंडिचरवर खूप जास्त बर्डन पडत आहे. तो आता वाढून वाढून किती झालाय, $66 बिलियन झालेला आहे. आणि 2050 पर्यंत हा चक्क $325 बिलियन होईल. आणि यामुळे होत काय आहे की 2050 पर्यंत जेवढी इकॉनॉमी, ग्लोबल इकॉनॉमी वाढायला पाहिजे तेवढी न वाढता
ती $1.7 ट्रिलियन काय तर लहान असेल, जर हे असंच जर वाढत राहिलं तर. यामुळे हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर आहे किंवा हेल्थवर जो खर्च आहे ना तो वाढतोय खूप जास्त. आणि ऑब्व्हियस आहे की तिथून काय होणार, तर इकॉनॉमीवर बर्डन येईलच. प्रश्न तुम्हाला हा पडत असेल की सर, लोक मेल्यामुळे किंवा लोक बिमार पडल्यामुळे इकॉनॉमीवर कसा परिणाम करतो? सिंपल आहे. लोक जर बिमार जर पडले तर ते कामावर जाणार नाही. कामावर जाणं गेले नाही तर प्रोडक्शन आहे किंवा सर्व्हिसेस आहे तेवढे होणार नाही, आणि जीडीपी मध्ये किंवा जो आउटपुट आहे त्यामध्ये परिणाम होईलच. आणि म्हणून जनरली जे बेसिक नीड आहेत, जसं हेल्थ आहे, एज्युकेशन आहे, हे बेसिक नीडवर गव्हर्नमेंटचं जेवढं जास्त फोकस असेल तेवढी इकॉनॉमी चांगली ग्रो होणार आहे. हे ऑब्व्हियस आहे, बरोबर. आणि म्हणून यावर नक्कीच गव्हर्नमेंटने पण विचार करायला पाहिजे, आणि आपण सिटीजन नागरिकांनी सुद्धा काहीतरी विचार करायला पाहिजे. सोल्युशन्स काय काय आहेत बघा. ग्लोबल ऍक्शन लाईक क्लायमेट ऍक्ट, क्लायमेटशी रिलेटेड. कारण जसं तुम्ही हे एन्व्हायरमेंट मध्ये बरंच अभ्यास केला असेल की क्लायमेट रिलेटेड बरेचसे कंट्रीज काय तर एकत्र आले. ठीक आहे की आता ट्रम्प जेव्हापासून आहेत, या क्लायमेट ऍक्शनवर तेवढं फोकस नाहीये, कारण ट्रम्प जे आहे ते यावर काही विश्वासच ठेवत नाही. पण ऑलमोस्ट सर्व कंट्रीज आहेत हे एकत्र आलेत, आणि क्लायमेट रिलेटेड, जसं तुम्हाला सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स वगैरे माहित असेल, तर क्लायमेट रिलेटेड काही ऍक्शन्स आहेत सर्व एकत्र येऊन घेतलेत. आणि इथं सुद्धा तेच आहे. कारण हा फक्त काही एका देशाचा प्रॉब्लेम आहे का, काय फक्त भारताचाच आहे का, तर नाहीये. हा ग्लोबल प्रॉब्लेम आहे. त्यामुळे सर्व कंट्रीज इथं पण जसं क्लायमेट रिलेटेड एकत्र आले तसंच इथं पण यायला पाहिजे. नेक्स्ट आहे काय तर पूल प्रोक्युरमेंट, की जास्त बल्क प्रमाणात काय तर अँटीबायोटिक्स परचेस करायचे आणि लोकांपर्यंत ते पोचायला पाहिजे, आणि योग्य पोचायला पाहिजे. त्यामुळे चुकीचे आहेत कमी जास्त प्रमाणात ते जाणार नाही. सर्वात इम्पॉर्टंट मला जसं वाटतं की तो म्हणजेच काय तर अवेअरनेस. नरेंद्र मोदी यांनी काय केलं, सर्वांसमोर येऊन रिक्वेस्ट केली, अपील केलं. इथून काय खूप नागरिकांपर्यंत ती माहिती गेली नसेल, 2-4 लोकांपर्यंत गेली असणार. मी हा व्हिडिओ बनवतोय, तुम्हाला माहित झालं, तुम्ही कदाचित 1-2 लोकांना परत सांगणार. नाही तर ऍटलिस्ट तुम्हाला जरी हे जर पटलं असेल तर तुम्ही तरी थोडं विचार करणार यावर. म्हणजे इथून काय झालं की आपण थोडे थोडे अवेअर झालो, आणि हा अवेअरनेस आहे ना, हा बऱ्याच बाबतीमध्ये खूप चांगलं काम करतो. मला सांगा की पोलिओचे पेशंट्स आधी खूप जास्त होते. आज भारतातून पोलिओ पूर्ण इरॅडिकेट झालंय. कारण काय, की फक्त वॅक्सिनेशन सुरू केलं की भारतामध्ये पोलिओची वॅक्सिन मिळते, बस एवढ्यानी होणार आहे का? चक्क अमिताभ बच्चन यांना हायर करावं लागले या अवेअरनेस कॅम्पेनसाठी. त्यांची ऍड परत 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 दाखवायला लागली की 2 बूंद जिंदगी के, 2 बूंद जिंदगी के, तर जाऊन काय तर भारतातून पोलिओ तो पूर्ण नष्ट करण्यात आलं. का का केलं? कारण पोलिओचं तेवढं अवेअरनेस स्प्रेड केलं आणि लोक तेवढे अवेअर झाले. इथं पण तीच गरज आहे की गव्हर्नमेंटने अवेअरनेसवर जास्तीत जास्त फोकस करायला पाहिजे. हा बेस्ट पर्याय आहे कोणत्याही जे प्रॉब्लेम्स आहेत ना लॉंग टर्म साठी, हे बेस्ट पर्याय आहे. टीबी रिलेटेड सुद्धा असंच केलं. आज टीबीचे आपण बघतो की बरंच कमी झालेलं आहे. एड्स रिलेटेड सुद्धा आपण अवेअरनेस आहे ते बरंच पाहतो. करेक्ट. नेक्स्ट आहे काय तर रेड लाईन कॅम्पेन. हा ऍक्च्युली आता आहे बरं का, पण तुम्हाला, मला, बऱ्याच लोकांना याबद्दलची माहितीच नाही. तुम्ही अँटीबायोटिक जर कधी घ्यायला गेले तर काही अँटीबायोटिक हे तुम्हाला मेडिकलमध्ये ओव्हर द काउंटर मिळतात. म्हणजे तुम्ही त्यांना पैसे द्या, विदाऊट एनी प्रिस्क्रिप्शन लगेच तुम्हाला मिळेल, जसं अझिथ्रोमायसिन वगैरे. पण काही अँटीबायोटिक असे असतात की त्याचा मिसयूज जर झाला तर खूप वाईट परिणाम होईल, आणि ते आपल्याला ओव्हर द काउंटर मिळत नाही, त्यासाठी प्रिस्क्रिप्शन पाहिजेच. मग अशा वेळेस त्या अँटीबायोटिकवर अशी रेड कलरची तुम्हाला लाईन पाहायला मिळेल. एक जर स्टिक जर तुम्ही पाहिलं तर त्यावर रेड कलरची लाईन पाहायला मिळेल. याला रेड लाईन कॅम्पेन म्हटलं जातं. ही लाईन आहे, याचा अर्थ काय की हे विदाऊट प्रिस्क्रिप्शन घेता येणार नाही. लक्षात ठेवा. आणि शक्य जर झालं तर हे मॅक्झिमम लोकांपर्यंत पोहोचवा. हे फार इम्पॉर्टंट आहे. याला म्हणतात रेड लाईन कॅम्पेन. नेक्स्ट आहे काय की ठीक आहे की लोकांना अवेअर करून, ठीक आहे की लोकांना हुशार केलं आपण, ठीक आहे, पण ह्या चुका तर डॉक्टरकडून पण तर होऊ शकतात. असं थोडी आहे. बघा, एखाद्या व्यक्तीला काय रोग झालेला आहे यासाठी बेस्ट आहे की ब्लड टेस्ट करा, युरिन टेस्ट करा, तर आपल्याला चांगल्या पद्धतीने माहित होईल की त्याला कोणता रोग झालाय आणि प्रॉपर मेडिकेशन आहे त्याला देता येईल. पण इव्हन डॉक्टर सुद्धा फर्स्ट व्हिजिटला विदाऊट टेस्टच औषध लिहून देतात.
बरोबर का? कारण आपल्याला जो रोग झालेला आहे त्याचे सिम्पटम्स काय काय त्यामुळे ते अंदाज लावतात आणि मेडिसिन लिहून देतात. आता डॉक्टरांना त्यांचा जो एक्सपिरियन्स आहे तो इथं त्यांचा कामात येतो किंवा त्यांनी जो अभ्यास केला तो कामात येतो. पण हे जर रेग्युलर अपडेट होणं त्यांना पण गरजेचं आहे. त्यांना पण रेग्युलर ट्रेनिंग देणं ते पण गरजेचं आहे. कारण होणार काय की जसं आपण बघतो की कधी कोणी ऐकलेला नव्हता कोरोना किंवा कोविडचं नाव, जो आता या जनरेशनमध्ये सर्वांनीच ऐकले है ना. म्हणजे असे जे बॅक्टेरिया आहे, असे जे मायक्रोब्स आहेत अँड मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत ते नवीन नवीन येत राहतात. म्हणजे डॉक्टरांनी सुद्धा अपडेट होणं गरजेचं आहे. अदरवाईज चुकीचं मेडिसिन आहे ते पण देऊ शकतातच. त्यामुळे त्यांची ट्रेनिंग आहे ती रेग्युलर व्हायला पाहिजे. त्यांना रेग्युलर अपडेट आहे ते होणं गरजेचं आहे. नेक्स्ट आहे काय की जसं मी आता थोड्या आधी म्हटलं की बेस्ट बेस्ट आहे काय की एखादी रोग झालाय एक्झॅक्टली त्यासाठी जर आपण मेडिकेशन दिलं तर ते बेस्ट आहे. तो काही मिसयूज किंवा ओव्हरयूज नाही. त्याचा एक प्रॉपर तेवढा जो डोज आहे तो कम्प्लीट करा. पण हे तेव्हा आपण शुअर राहणार ज्यावेळेस आपण ब्लड टेस्ट किंवा युरिन टेस्ट करणार. पण युरिन टेस्ट आणि ब्लड टेस्ट करण्यासाठी लॅबोरेटरी तर पाहिजे, लॅब तर पाहिजे, पॅथॉलॉजी तर पाहिजेत. आणि आजही भारतामध्ये हा जो इन्फ्रास्ट्रक्चर आहे हा मोठ्या शहरांमध्ये टियर 1 मध्ये तर ठीक आहे, टियर 2 मध्ये पण ठीक आहे, पण टियर 3 मध्ये फार कमी आहे. म्हणजे अगदी दुर्गम भागामध्ये, अगदी खेड्या गावामध्ये जिथं ग्रामपंचायत वगैरे आहे अशा ठिकाणी जर लॅबच नाहीये, पॅथॉलॉजी नाहीये, तर डॉक्टर सुद्धा काय, आलं पेशंट लिहून द्या, काहीतरी अंदाज लावायचा आणि लिहून द्या. बरोबर. तर अशा वेळेस काय तर इन्फ्रास्ट्रक्चर आहे तो पण आपल्याला इम्प्रूव्ह करावा लागणार आहे. नेक्स्ट आहे काय की आपण आता एआयच्या जमान्यात जगतोय. डेटा हा आता नवीन इंधन आहे, मग तो इथं का नाही वापरायचा? आणि जर आपल्याकडे जर डेटा असेल की कोणते अँटीबायोटिक किती वापरल्या जात आहे, कोणत्या अँटीबायोटिकचा काय दुष्परिणाम झालेला आहे, कोणत्या अँटीबायोटिकमुळे कोणाची इम्युनिटी पॉवरवर काय परिणाम झालेला आहे, कोणत्या एरियामध्ये कोणते अँटीबायोटिक वापरले जात आहे, काय होत आहे, त्याचे कसे परिणाम आहेत, हे जर सर्व माहिती आहे आणि त्याची रेग्युलर ऑडिटिंग जर झाली, हा पूर्ण डेटा जर आपण मेंटेन करून ठेवला तर एक चांगलं डिसिजन घेण्यामध्ये नक्की मदत होईल. बरोबर. आणि लास्ट वन एक सोल्युशन दिलेलं आहे तो म्हणजे काय तर वन हेल्थ अप्रोच. हा मुद्दा कोविडमध्ये खूप जास्त गाजलेला होता आणि पुढे पण राहील. बघा हे असे मुद्दे आहेत ना, जसा हा एएमआरचा मुद्दा तुम्हाला सांगतोय मी, अँटी मायक्रोबियल रेजिस्टन्स, हे दरवर्षी असणारे आहेत. एकदा प्रिपेअर करा, 26 ची परीक्षा द्या, 27 ची द्या, 28 ची द्या, तुम्हाला सर्व ठिकाणी कामात येणारच आहे. फक्त नरेंद्र मोदी यांचं नाव काढून टाकायचं, बाकीचा डेटा तर आपल्याला कामात येतो, हे सोल्युशन्स आपल्याला कामात येतात. आता कोविडमध्ये हा वन हेल्थ अप्रोच आहे खूप जास्त गाजलेला होता, कारण त्यावेळेस माझं पण एक्झामचं मी सुद्धा प्रिपरेशन करत होतो. वन हेल्थ अप्रोच म्हणजे नेमकं काय? आज अँटीबायोटिक फक्त काही मानवासाठीच वापरल्या जातात असं नाही, प्राण्यांसाठी सुद्धा वापरल्या जातात. मग प्राण्यांच्या शरीरामध्ये जातील, त्या प्राण्यांना मानवाने जर खाल्लं तर मानवाच्या शरीरामध्ये पण त्या अँटीबायोटिक्स येतील ना. ज्याची गरज होती का? नव्हती. म्हणजे हा इनडायरेक्टली येतोय, पण यावर सुद्धा विचार करावा लागणार आहे. म्हणजे वन हेल्थ म्हणजेच काय की फक्त आपल्याला मानवाला वेगळं ठेवून किंवा प्राण्यांना वेगळं ठेवून असं चालणार नाहीये. आपल्याला ओव्हरऑल जेवढे पण सजीव आहेत ज्यासाठी आपण अँटीबायोटिक वापरतोय, मग ते प्राणी असू द्या किंवा मानव असू द्या, आपल्याला हे अँटीबायोटिक वापरायच्या आधी विचार करावा लागणार आहे. यासाठी प्रॉपर गाईडलाईन असायलाच पाहिजे. याला वन हेल्थ अप्रोच म्हणतात. मुद्दा क्लिअर झालाय. आणि मुद्दा जर क्लिअर झाला असेल तर हा आयोगाचा प्रश्न आहे, कंबाईन पूर्व परीक्षा 2020 चा प्रश्न आहे. याचा आन्सर मला चॅटबॉक्समध्ये टाका. जर माझे सेशन जर तुम्ही रेग्युलर करताय तर याचं उत्तर तुम्हाला माहित आहे. जीवाणू खालीलपैकी रिकामी जागा या यंत्रणेच्या माध्यमातून प्रतिजैवकांना प्रतिरोध करतात. पहिला दिलाय कोशिकांवर रिसेप्टर्स मध्ये बदल, एमडीआर पंप आणि वेगवेगळ्या एन्झाईमचा स्त्राव जो प्रतिजैवकांना निष्क्रिय करतो. मल्टीलाईनर प्रश्न आहे, आयोगाचा प्रश्न आहे. आणि राज्यसेवा जर मुख्य परीक्षेसाठी जर तयारी करत असणार तर आयोगाने युपीएससीने 2014 मध्ये एक प्रश्न विचारलाय 200 मार्कसाठी. डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय प्रतिजैवके म्हणजे अँटीबायोटिक्स अतिप्रमाणात वापरणे, सहज उपलब्ध असणे, भारतात औषध प्रतिरोधक म्हणजे ड्रग रेजिस्टंट रोगांच्या उदयास कारणीभूत ठरू शकते. यावर देखरेख व नियंत्रणाखाली कोणत्या यंत्रणा उपलब्ध आहेत, या संदर्भातील विविध समस्यांची सखोल व चिकित्सक चर्चा आपल्याला करायची आहे. मुद्दा क्लिअर झालाय. बऱ्यापैकी मी तुम्हाला डेटा दिलेला आहे. या प्रश्नाचं बऱ्यापैकी तुम्हाला उत्तर आहे तो लिहिता येईल, तर उत्तर लिहिण्याचा प्रयत्न करा. आणि जो पीवायक्यू दिलेला आहे मी ऑलरेडी आयोगाचा, याचं उत्तर चॅटबॉक्समध्ये टाका. बाकी अजून काही क्वेरीज आहेत तर माझा नंबर इथे दिलेला आहे. मी सिलेबस रिलेटेड काही क्वेरी असेल, आन्सर रायटिंग आहे, बुक लिस्ट आहे,
स्ट्रॅटेजी आहे, काही क्वेरी आहे, डायरेक्ट मला या नंबरला कॉन्टॅक्ट करता येईल, इव्हन बॅच रिलेटेड सुद्धा. आणि बॅचवर आता तर भरपूर डिस्काउंट आहे. ही फाईल मी तुम्हाला टेलिग्रामला शेअर करतो, खिमरासर _टेक्स्टबुक आणि खिमरासर सायन्स. तिथं दोन्ही ठिकाणी तुम्हाला ही फाईल मिळेल. नोट्स तुमच्याकडे ठेवा. आन्सर रायटिंग मध्ये याची मदत होईल. गुगल फॉर्म सुद्धा दिलेला आहे, त्यावर सुद्धा क्लिक करून तुम्हाला माहिती आहे ती मिळवता येईल. टेक्स्टबुकचा जो ऑफिशियल चॅनल आहे, QR कोड स्कॅन करून तुम्हाला जॉईन करता येईल. यावर रेग्युलर कंटेंट आहे तो तुम्हाला मिळेल. बॅच बघा, आपल्याकडे लाईफ टाईम व्हॅलिडिटीसाठी बॅच आहे, जी यशोदय MPSC साठी आहे, ज्यामध्ये तुम्हाला बेसिक पासून शिकवल्या जाणार, म्हणजे NCERT पासून. आणि आता रिपब्लिक डे ऑफर आहे आणि या महिन्यापुरताच आहे, जानेवारी महिन्यापर्यंतच. मग काय तर फीज वाढणार आहे. ठीक आहे, त्यामुळे उशीर करू नका. एकतर होणार काय की ऑफर पण जाईल आणि अभ्यासाला पण उशिरा सुरुवात होईल. त्यामुळे अभ्यासाला सुरुवात करायची बेस्ट वेळ ही आता आहे. म्हणजे कधी म्हणा तर आताच उत्तर असणार आहे. जेवढ्या लवकर केलं तेवढं चांगलं आहे, आणि तो पण एका प्रॉपर डायरेक्शननी. जर तुम्हाला हे माहिती आहे की परीक्षेत काय विचारल्या जाणार, तर त्या अकॉर्डिंग तुम्हाला अभ्यास करणं हे सोपं जाईल. एक प्रॉपर रोडमॅप आपल्याला असायला पाहिजे, प्रॉपर गायडन्स असायला पाहिजे. आणि म्हणून खरं तर काय तर बॅच जॉईन करायची असते. ठीक आहे, तर यामध्ये लक्षात ठेवा की आपण बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत, आन्सर रायटिंग पर्यंत सर्व आपण कव्हर करू. लाईफ टाईम व्हॅलिडिटीसाठी तुम्हाला ही बॅच आहे, म्हणजे तुम्हाला तुमचं सिलेक्शन होतपर्यंत बॅच मिळेल. लाईव्ह सर्व आपले क्लासेस होतात आणि अनलिमिटेड टाइम्स तुम्हाला रेकॉर्डेड सेशन सुद्धा पाहता येतात. इथं तुम्हाला 18 बुक्स तुम्हाला इथं फ्री ऑफ कॉस्ट मिळत आहे, तुमच्या घरपोच ते येणार आहे. ठीक आहे, सोबत जर तुम्ही ऑप्शनल सुद्धा घेत असणार तर ते ऑप्शनल सुद्धा आपल्याकडे आहेत, हिस्ट्री आणि PSIR. MPSC राज्यसेवा आणि कंबाईनची जर बॅच हवी असेल तर ती पण आहे. सर्व बॅचेसवर भरपूर डिस्काउंट आहे. फक्त ग्रुप बी ग्रुप सी जॉईन करायचं, ती पण बॅच अवेलेबल आहे आणि विथ ऑप्शनल पण आहे, लक्षात ठेवा. ऑल क्लिअर सर्वांना? चला नेक्स्ट सेशनला भेटूया. माझा नंबर स्क्रीनवर आहे. बॅच साठी सुद्धा सेम नंबरला कॉन्टॅक्ट करायचा आहे. डायरेक्ट एकदा मला मेसेज करा किंवा कॉल करा. ठीक आहे, भरपूर डिस्काउंट मिळेल आणि नो कॉस्ट EMI सुद्धा आहे. चला तर नेक्स्ट सेशनला भेटूया. दिस इज ऑल फ्रॉम माय साइड. थँक्यू व्हेरी मच.